ती कंपनीच अस्तित्वात नाही। आंबेजोगाईमध्ये जे प्रकरण घडलं, उत्तराखंडची कंपनी आहे पण ती अस्तित्वात नाही। आणि याच्यामध्ये या प्रकरणामध्ये जे सर्व पुरवठेदार आहेत, ज्याच्यामध्ये मिहिर त्रिवेदी, विजय चौधरी, सुरेश पाटील कोल्हापूर, दिविती त्रिवेदी, हे सगळे लोक जे आहेत हे कॉमन आपल्याला तिथे जाणवतात। अध्यक्ष महोदय, एक उदाहरण घ्यायचं झालं तर द्वारका नॅचरल फॉर्म्युलेशन ही हरिद्वाराची कंपनी आहे। अध्यक्ष महोदय, या कंपनीमध्ये खोट्या प्रकारची औषधं बनवली जातात, लायसन तिसरंच कुठलं तरी दाखवलं जातं, त्याच्यावर जे काही कंपनी आहे ते कंपनीचं नाव दुसरं वापरलं जातं आणि मग त्यानंतर काही मोठे स्टॉकिस्ट आहेत, मग छोटे स्टॉकिस्ट आहेत। अमित कुमार धीमान नावाच्या व्यक्तीची ही कंपनी हा आहे उत्तर प्रदेशचा, तो कोणाला देतो? तो विजय चौधरीला देतो, तो मिहिर त्रिवेदीला देतो। अशा पद्धतीने ही औषधं सरकारी हॉस्पिटलमध्ये अध्यक्ष महोदय पोहोचतात। त्यामुळे हा जो काही भ्रष्टाचार याच्यामध्ये चाललाय याच्यात खोलात जाण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे। आणि ज्या पद्धतीने गेल्या वेळेस आम्ही ॲम्ब्युलन्स घोटाळा असेल असे बरेच घोटाळे सांगितल्यानंतर जी व्यक्ती त्याला जबाबदार आहे त्या व्यक्तीला कात्रजचा घाट या सरकारने दाखवणं अभिनंदनाची गोष्ट आहे, पण तिथं सुद्धा जो भ्रष्टाचार झाला त्याच्यावर सुद्धा अभ्यास करण्याची जरूरत आहे। ह्याच्यामध्ये जर गफलत होत असेल, औषधं चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत असतील तर अध्यक्ष महोदय हे खरंच डेंजरस गोष्ट आहे, अतिशय भीतीदायक गोष्ट आहे। याच्यामध्ये हे पाप होताना आपल्या सगळ्यांना थांबवावं लागेल। अध्यक्ष महोदय, हे पाप का होतं? कारण का एखादं सॅम्पल घेतलं जातं, त्या सॅम्पलचा रिपोर्ट येण्यासाठी 14 महिने लागतात। म्हणजे कोरोनाचं औषध बनवायला 1 वर्ष लागलं सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आणि इथं नुसतं सॅम्पल काढून त्याचा टेस्ट रिपोर्ट काढण्याची 14 महिने। म्हणजे याच्यामध्ये कदाचित तिथं जे काही टेस्ट जिथं होते त्याच्यातली सुद्धा लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। अध्यक्ष महोदय, याच्या खोलात मध्ये गेलो तर 3 प्रयोगशाळा फक्त आपल्याकडे आहेत, ते मुंबईमध्ये आहे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये। आणि दुर्दैव असं की तिथे जे मनुष्यबळ पाहिजे ते सुद्धा मनुष्यबळ अपुरं आहे। अध्यक्ष महोदय, तुमच्या माध्यमातून मी खरंच विनंती करतो या सरकारला, हा जो घोटाळा आहे, ही जी काही गडबड आहे त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची जरूरत आहे। जे कुणी जबाबदार आहेत, प्रशासनातले असू, प्रशासनाच्या बाहेरचे असू, नाही जे कुणी असू, त्याच्यावर कडक कारवाई ही केलीच पाहिजे असं मी संबंध महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो। हे बोलत असताना अध्यक्ष महोदय, अजून एक छोटीशी विनंती माझ्या मतदारसंघाची करतो। माझ्या मतदारसंघामध्ये 3 उपजिल्हा रुग्णालयाचे काम चालू आहे, पण त्याला ज्या पद्धतीचा फंड द्यायला पाहिजे तो फंड दिला जात नाही। पुढच्या 5-7 महिन्यामध्ये सर्व काम पूर्ण होईल, त्याला लागणारं फर्निचर हे तिथं करण्यात यावं आणि पुढच्या 6 महिन्यानंतर तिथं रुग्णांना सेवा देण्याची सोय ही झाली पाहिजे अशी अध्यक्ष महोदय तिथं मी विनंती करतो। त्याच्याच बरोबर माझ्या भागामध्ये डायलिसिस सेंटर नाही, त्यामुळे डायलिसिस सेंटर तिथं देण्याची जरूरत आहे। अनेक ग्रामीण अनेक PHE सेंटर्स आहेत, पण अजून मनुष्यबळ दिलं नाही गेलं तर लवकरात लवकर आरोग्य भरती होऊन तिथं मनुष्यबळ देण्याची अध्यक्ष महोदय तिथं जरूरत आहे। आणि अहिल्यानगर हे सगळ्यात मोठा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नाही गव्हर्नमेंटचं।